नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासन नव्याने सौर कृषी पंप योजना घेऊन आलेले आहेत. या योजनेचं नाव मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असं महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेलं आहे. ही योजना नेमकी काय आहे, याची पात्रता निकष काय आहेत, याच्या अर्जांची प्रोसेस कशी असणार आहे, मागेल त्याला सौर कृषी पंपाची याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. शेतकऱ्यांच्या शेतीला नवसंजीवनी देणारी योजना महाराष्ट्र शासन घेऊन आले आहे. ती म्हणजे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. ही योजना नेमकी काय आहे ती थोडक्यात आपण समजून घेऊया. ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत आहेत आणि ज्यांना पारंपरिक पद्धतीने वीज पुरवठा होत नाही, अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना उपयोगी ठरणार आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकार शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारे कृषी पंप उपलब्ध करून देणार आहेत. नेमकी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची गरज का पडली तेही एकदा आपण समजून घेऊया. आपण सगळेच जाणतो की शेतीसाठी पाणी किती महत्त्वाचे आहे, पण वाढती लोकसंख्या आणि जलस्रोताचा होणारा ऱ्हास यामुळे पाणी मिळणे कठीण होत चालले. त्यामुळे शेतीसाठी पर्यायी ऊर्जा स्रोत शोधणे गरजेची गोष्ट बनली होती. सौर ऊर्जा हा एक असाच पर्यायी ऊर्जा स्रोत आहे जो स्वस्त आणि सतत आणि अक्षय हा उपलब्ध आहेत. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे फायदे नेमके काय आहेत ते समजून घेऊया. वीज बिलाची चिंता असणार नाही. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपांमुळे तुम्हाला वीज बिल हे भरावे लागणार नाही. लोड शेडिंगची समस्या जाणवणार नाही. सौर ऊर्जा दिवसभर उपलब्ध असते, त्यामुळे तुम्हाला लोड शेडिंगची समस्या ही जाणवणार नाही. आपण केव्हाही आपल्या शेतामध्ये जाऊन शेतीला पाणी देऊ शकतो आणि लोड शेडिंगची चिंता राहणार नाही. कारण आपल्याला माहितीच आहे की रात्री अपरात्री जाऊन शेतामध्ये पाणी द्यावं लागतं, पिकांची काळजी घ्यावी लागत असते. पण जर आपल्याकडे सौर कृषी पंप उपलब्ध असेल तर आपल्याला आपल्या पाहिजे त्या गरजेनुसार आपण केव्हाही आपल्या शेतातील पिकाला पाणी देऊ शकतो. त्याचसोबत मित्रांनो, आपल्याला जो काही सौर कृषी पंप मिळणार आहे त्याला 5 वर्ष दुरुस्तीची हमी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत देण्यात आलेली आहे. 5 वर्ष आपल्या जो काही सौर कृषी पंप आहे त्याला कोणताही प्रॉब्लेम आला तर तो आपल्याला दुरुस्त करून मिळणार आहे. त्यासोबतच जी आपल्याला अनुदान मिळणार आहे ते किती मिळणार आहे ते बघूया मित्रांनो. आपल्याला फक्त 10 किंवा 5% रक्कम ही भरावी लागणार आहे आणि उर्वरित 90% सौर कृषी पंपाचं अनुदान आपल्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून मिळणार आहे. आता महत्त्वाचा विषय तो म्हणजे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ नेमके कोणते शेतकरी घेऊ शकतात तर ते बघूया. ज्या शेतकऱ्यांकडे 2.5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासोबतच जे काही शेतकरी आहेत त्यांच्याकडे शाश्वत जलस्रोत उपलब्ध असणं आवश्यक आहे. म्हणजेच आपल्याकडे विहीर असेल, नदी असेल, तलाव असेल किंवा कोणताही जे आहेत पाण्याचा स्रोत उपलब्ध असणं आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने वीज पुरवठा होत नाही ते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यासोबतच मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत ते बघूया. सर्वप्रथम आपल्याला शेतीचा 7/12, आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांसाठी आवश्यक आहे. अर्ज कसा आणि कुठे करायचा तेही समजून घेऊया. या योजनेसाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी आपल्याला महावितरणच्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ऑनलाईन तो आपण व्हिडिओच्या शेवटी समजून घेणार आहोत. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्याला काही जर अडचण समस्या असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्येही नक्की मांडा. तर मित्रांनो, ही झाली सौर कृषी पंप योजनेस लागणारे कागदपत्र, पात्रता, निकष यांची सविस्तर माहिती. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही शेतकऱ्यांसाठी एक अनोखी संधी आहे. या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही आपली शेती अधिक उत्पादकक्षम ही बनवू शकणार आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे की महाराष्ट्र शासनाने आणलेली
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची इत्थंभूत माहिती आपण आता जाणून घेतलेली आहे. आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. आता आपण व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आणि आता आपण बघणार आहोत की ऑनलाईन अर्ज आपण कशा पद्धतीने हा वेबसाईटवरती जाऊन भरू शकतो. शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविणारी योजना मागेल त्याला सौर कृषी पंप. राज्य सरकारने मागेल त्याला सौर पंप ही योजना आणली आहे. ज्या योजनेच्या अंतर्गत 9 लाख सौर पंप आपण मंजूर केलेले आहेत. शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काचे साधन देण्यासाठी राज्य सरकारने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना जाहीर केली आहे. सौर ऊर्जेवर चालणारे पंप असल्याने बिलाची चिंता नाही आणि विजेच्या उपलब्धतेचा प्रश्न नाही. सिंचनासाठी हमखास दिवसा वीज उपलब्ध. 25 वर्षे वीज निर्मितीची सोय. वीज कनेक्शनच्या आधारे पंप बसवितो त्यावेळी शेतकऱ्याला स्वतः पंप विकत घ्यावा लागतो. कनेक्शनसाठी डिपॉझिट भरावी लागते आणि सोबत पंप बसविण्याचा खर्चही करावा लागतो. पण मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत पंप, सौर पॅनल अशा सर्वांसाठी केवळ 10% एवढीच रक्कम द्यावी लागते. केंद्र सरकारकडून 30%, राज्य सरकारकडून 60% अशी 90% सबसिडी मिळते. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना 5% लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. शेतीच्या क्षेत्रानुसार 3, 5 आणि 7.5 HP चे पंप मंजूर केले जातात. योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रक्रिया सोपी आणि ऑनलाईन आहे. महावितरणच्या या वेबसाईटवर जाऊन पूर्ण माहितीसह अर्ज भरा. आधार नंबर, मोबाईल नंबर, 7/12चा उतारा अशी माहिती द्या. महावितरण मंजुरी देते आणि शेतकऱ्याने निवडलेल्या एजन्सी मार्फत शेतात पंप बसविला जातो. सौर पंप बसविल्यानंतर तो बिघडला तर दुरुस्त करून देण्याची 5 वर्षांची गॅरंटी असते. वादळासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये पॅनलचे नुकसान झाले किंवा चोरी तूटफूट झाली तर विम्याचे संरक्षण मिळते. राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. फक्त 10% मध्ये सोलर दिलं, ही सगळ्यात मोठी बाब आहे. इलेक्ट्रिक बिल नाही, रात्रीची पाणी भरायची गरज पडत नाही, त्याचसोबत कुठलाही मेंटेनन्स नाही. कमीत कमी इथून 1000 फूट माझी पाईपलाईन आहे, 1 किलोमीटर अंतरावर. इथून पाणी तिथं उचलित ते एवढ्या दाबावर. आपल्या शेतात सौर पंप बसवण्यासाठी आजच अर्ज करून योजनेचा लाभ घ्या. मित्रांनो, आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही नक्की जॉईन करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.